संजय राठोड आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। अनेक आरोप प्रत्यारोप तुमच्यावरती झाले, परंतु पाचव्यांदा तुम्ही आता विधान भवनामध्ये एंट्री केलेली आहे। कशा पद्धतीने प्रश्न उपस्थित केले जातील किंवा कशा पद्धतीने जनतेचे प्रश्न उपस्थित केले जातील? खरं तर आरोप प्रत्यारोप राजकारणामध्ये सातत्याने होत असतात, परंतु ज्या विश्वासाने मला प्रचंड मताचा लीड देऊन माझ्या मतदारसंघातल्या जनतेने परत पाचव्यांदा ही संधी दिलेली आहे आणि या संधीच्या माध्यमातून आतापर्यंत ज्या पद्धतीने मी काम केलं त्याच पद्धतीनं परत सर्वसामान्य जनतेचं काम हितासाठी मी काम करणार आहे। याच्या अगोदर अनेक मंत्रिपद देखील तुम्ही भूषवलेले आहात, आता देखील आशा असेल, कारण कार्यकर्त्यांची मागणी असते की आपल्या नेत्याला ज्या पद्धतीने मंत्रिपद मिळाले तर काम करण्याची उमेद असते की पुढे काम करू शकतं। तर आता काही कार्यकर्त्यांकडून मागणी किंवा तुम्हाला कोणती मंत्रिपद मिळावं या काय आशा? नक्कीच यापूर्वी सुद्धा मला असं कधी वाटलं नव्हतं की मी मंत्री होईन, परंतु वेगवेगळ्या खात्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवण्यात आली। त्या सर्व खात्यांना न्याय देण्याचं काम मी केलेलं आहे आणि माझं काम हे जनतेमध्ये आहे, त्यामुळे जनता ही प्रचंड मताचा आशीर्वाद मला प्रत्येक निवडणुकीत देत असते आणि म्हणून पाचव्यांदा मोठ्या फरकाने मी निवडून आलो आहे आणि बोलण्यापेक्षा लोकांनीच हे दाखवून दिलेलं आहे, म्हणून आरोपाला काही महत्त्व राहत नाही। जनतेने मला परत निवडून दिलेलं आहे। वारंवार तुमच्यावरती नावं घेऊन आरोप केले जातात, स्वतः उद्धव ठाकरे तुमच्यावरती आरोप करत असतात। आता तुम्हाला या ठिकाणी एवढंच मला सांगायचं आहे की आरोप प्रत्यारोप राजकारणात जिंदाबाद मुर्दाबाद या सर्व गोष्टी चालत असतात, परंतु शेवटी कामाची पावती ही प्रत्येक निवडणुकीत मिळत असते आणि निवडणूक झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी होते आणि आता परत मला जनतेने या ठिकाणी पाचव्यांदा सेवा करण्याची संधी दिलेली आहे। कुठेतरी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कुठेतरी नाराज आहेत असं म्हटलं जात आहे, कमी मंत्रिपदं मिळतील असं देखील म्हटलं जात आहे, मग यावरती काय तुमचे? एकनाथ शिंदे साहेबांनी राज्याचं नेतृत्व करत असताना अतिशय चांगलं काम केलेलं आहे। सर्वसामान्य माणसाला आवश्यक असणारे निर्णय या ठिकाणी घेतलेले आहे। समाजातला सर्व प्रकारचा जो घटक आहे, शेतकरी शेतमजूर महिला भगिनी विद्यार्थी बेरोजगार युवक या सर्व स्तरावर त्यांचा निर्णय या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे आणि त्यावरून मला तरी असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या सरकारचं नेतृत्व केलं, निवडणुका त्यांच्या नेतृत्वात झाल्या आणि हे जे काही यश मिळालेलं आहे महायुतीला हे त्यांच्या नेतृत्वाच्या मुळे निवडणुका लढल्यामुळे मिळालेलं आहे। शेवटी संख्यामुळे आमच्या मित्रपक्ष भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र भाऊ फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे आणि उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे की मी ज्या पद्धतीनं यापूर्वी काम करत होतो त्याच पद्धतीनं आता सुद्धा मी काम करणार आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की जे पहिल्या अगोदर अनेक खाती सांभाळले आहेत, आता देखील जी संधी पक्ष देईल ते आम्ही सांभाळायला तयार आहे आणि जनतेला न्याय देऊ अशी प्रतिक्रिया जी आहे ते माजी मंत्री आणि आमदार संजय राठोड यांनी दिलेली आहे। कॅमेरामन अमित चिगवनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।